ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 381 ते 400 श्लोक 27 ते 31। जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल ऐसे स्थैर्याची होईल सावियाची की प्रशांत मनसंयनम योगेनम सुखमुत्तमम् उपैति शांतरज संब्रह्म भूतकल्मषम् पाठी केतुलेनी एक वेळे तया स्थैर्याचे मेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे तया ते देखुनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्या तेज उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै विरे तै गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे युञ्जन्नेवं तदात्मानं योगी विगतकल्मष सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यन्तं सुखमश्नुते या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्मा अंतवते तेथ लवण जैसे जळाते सांडून येणे तैसे होयतिये मेळी मग समरस्याची आत रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे ऐसे आपुले पायवरी चालीची आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्यहं न पश्यामि सचमेन प्रणश्यति
तैसे मी तव सखळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सखळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे तुले होवा वेगा एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्वभूती अर्जुना माते भजे भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा म्या बोलता दिसतसे वाया एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू का गगनाचेनी माने अवकाशो तैसा माझेनी रूपे रूपसो पुरुषो तोगा सर्वभूत स्थितं यो मां भजत्यक्त्व मस्थित सर्वथा वर्तमानोऽपि सर्वयोगीमय वर्तते जेने ऐक्याची आदिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एको का स्वरूपे तरी बहुते आहती परितैसी सोनी बहुवेन होती ऐसी ऐक्याचे चळाची स्थिती केली जेणे नातरे वृक्षाची पाने नातरे वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया राम कृष्ण हरी।